नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. वागळे एस्टेट परिसरातील रोड क्रमांक 22 येथील फेरोडाय कंपाऊंड येथे सुमारे 16 लघु उद्योजकांना ठाणे महानगरपालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. 48 तासांच्या आत जागा खाली करा अशा प्रकारच्या या नोटिसा आहेत. या कारवाईमुळे 350 पेक्षा जास्त कामगार आणि त्यांच्या 1400 पेक्षा जास्त अधिक सदस्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे. आज या संदर्भात आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस लघुउद्योजक संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. एकीकडे येऊरसारख्या ठिकाणी अनेक अनधिकृत बांधकामं असताना उद्योजकांना अशा प्रकारच्या नोटिसा का, अशा प्रकारचा सवाल देखील आमदार श्री संजय केळकर यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या या संपूर्ण नोटिसांना श्री जशास तसं उत्तर दिलं जाईल असं आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे. वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ही आशिया खंडातली क्रमांक 1 ची औद्योगिक वसाहत आहे आणि उद्योजकाच्या गाड्यांवर आपण बुलडोजर फिरवायला निघाले. ज्यांच्यावर बुलडोजर फिरवायला पाहिजे त्यांच्यावर फिरवायचा नाही आणि जे काम करणारे आहेत, कष्टकरी आहेत, जे कामगारांना न्याय देत आहेत, कामगारांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देत आहेत, ज्या कंपन्यांच्या नावावर करोडो रुपयाची काळामध्ये देखील या कंपन्यांनी सामान जे आहे ते या ठिकाणी प्रोडक्शन करून पुरवलेलं आहे. असे हे उद्योजक आहेत. क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही यांना उद्ध्वस्त करायला निघाले, हे योग्य नाही आहे. ही जुलूम जबरदस्ती जी महापालिकेची चालू आहे, ही जी हेकेखोरपणा आणि अतिरेकपणा जो चाललेला आहे तो कदापि सहन होणार नाही. याच्या पाठीमागे लघुउद्योजक संघटना पण ठामपणे उभी आहे आणि शेवटी लघुउद्योजक जो आहे तो जगला पाहिजे. जो काहीतरी निर्मिती करतोय त्याच्याशी आपण सुसंवाद साधला पाहिजे. त्याच्याऐवजी ही 48 तासात खाली करा हे कुठल्या नोटिसा द्यायला लागले. खालती सही कोणाची आहे? महापालिकेच्या अधिकारी गणेश चौधरी. अहो, यांनी त्या येऊरमधलं देखील एकही बांधकाम निष्कासित केलेलं नाही आणि या उद्योजकावर हे करायला निघाले. म्हणजे हा जो दुटप्पीपणा चाललेला आहे तो अजिबात योग्य नाही आहे. जर का आपण हे नोटीस मागे घेऊन त्यांच्याबरोबर सुसंवाद साधला नाही, त्यांना योग्य त्या ठिकाणी त्याच ठिकाणी उर्वरित 50% आहे ती तुम्ही क्लस्टरला द्या. क्लस्टरला यांचा विरोध पण नाही, परंतु यांचे जिथे गाळे आहेत त्या फेरोडायने दिलेले, ओनरशिप केलेले, पैसे घेऊन दिलेले ते गाळे की जे 30 वर्ष काम करतायत, तर त्यांच्यावर तुम्ही बुलडोजर फिरवणार का? त्यांचा पर्यायी त्या ठिकाणी द्या किंवा आहे त्या ठिकाणीच राहून उर्वरित जी 50% जागा जी आहे क्लस्टर करता तुमच्या नियमामध्ये घ्यायला निघाले ती घ्या. अन्यथा या ठिकाणी 48 तासाची जी नोटीस आहे त्याच्या आतमध्ये ही सगळी मंडळी जी आहे ती तिथे बेमुदत धरणं आंदोलन करायला बसतील. त्या ठिकाणी तिस्सा देखील त्याचं नेतृत्व करेल आणि हे लोन जे आहे ते उद्योजकांमध्ये पसरत जाईल. सर 22 तारखेपासून नाही, कोर्टात जरी केस असली प्री ज्युडाईस आहे, थांबायला पाहिजे. अहो, आपण इतक्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असून सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नाही. म्हणजे हे महापालिकेचं जे काही चाललेलं आहे ना ते काय चाललेलं आहे मलाही प्रश्न पडलेला आहे. आणि जिथे आदेश आहेत तिथे कारवाई नाही आणि जिथे कुठलेही काही आदेश नाही तिथे हे म्हणजे असे धावत सुटल्यासारखे कारवाई करायला तयार झाले आणि क्लस्टरच्या करता. त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुम्ही सुसंवाद करा, या उद्योजकांबरोबर बसून त्याच्यातला तोडगा काढा आणि त्याच्यानंतर जी क्लस्टर करता पाहिजे असलेली जागा आहे, यांनी तर वागळे इस्टेटमधल्या सगळ्याच इंडस्ट्रीला 75% इंडस्ट्रीला नोटिसा काढल्या. वागळे इस्टेट काही सगळं हे करणार आहेत, करायचं आहे का? उद्योग सगळे संपवून टाकायचे आहेत का? हा देखील याच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण जर हे मागे घेतलं नाही तर ही मंडळी जी आहे ती या ठिकाणी बेमुदत धरणं करतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही देखील या उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. कृषी आणि टिसातर्फे ह्यापूर्वी
MIDCचा प्लॉट विकण्यावर GST लावणार होता. हा GST लावू नये ह्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि त्याचा निर्णय आमच्या बाजूने आलेला आहे. त्यामुळे लाखो इंडस्ट्रीज 289 MIDC आहेत महाराष्ट्रात. या सगळ्यांना त्याच्यापासून फायदा मिळणार आहे की GST भरायला लागणार नाही ट्रान्सफर करताना. आणि ती सर्वात मोठी केस आम्ही जिंकलोय कोश्यातर्फे आणि टिसातर्फे. आणि आप्पा खंबेटे ज्यांचा जो वारसा आहे की लढणं, तो आम्ही पुढे चालू ठेवला आहे आणि असाच पुढे चालू ठेवू. यांच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. भी उद्योग जिसके पास में उद्यम है, जिसके पास में GST नंबर है ऑफिशियली, उनको अगर अपना उद्योग बंद करना होगा तो उनको डेप्यूटी कमिश्नर के पास, लेबर डेप्यूटी कमिश्नर के पास में 30 दिन का नोटिस देना पड़ता है. लेबर कमिश्नर अगर परमिशन देता है तो वो उद्योग बंद होता है. वर्कर्स के सारे ड्यूज पे करने होते हैं. उसके बाद में ESIC PF उनका भी एक ऑडिट होता है जो वो अपने समय पे होते हैं. 2 महीना उनको अप्लाई करने के बाद 2-3 महीने के बाद में ऑडिट होता है. उनके जो भी डिमांड्स है वो सब क्लोज होने होते हैं. ये सब होने के बाद हम उद्योग को बंद कर सकते हैं. उसके पहले बंद भी नहीं कर सकते. जब भी 48 आवर्स का नोटिस आएगा तो ये सब कहाँ से होगा. तो ये सारा का सारा हिसाब किताब वहीं का वहीं अधूरा रह जाता है. प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ ठाणे लोकसभा क्षेत्रासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील अधिकाधिक पथविक्रेत्यांना मिळावा यासाठी क्लस्टर आधारित विशेष रणनीती राबवण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. दिल्ली येथे झालेल्या मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई, व्याज, अनुदान वेळेवर देणं, डिजिटल व्यवहारांना चालना आणि कर्ज मर्यादा वाढवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पथविक्रेत्यांचं सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत या योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर त्यांनी भर दिला. ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार 6 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि निवेदनं 22 जूनपर्यंत 2 प्रतींमध्ये महापालिका भवनातील नागरी सुविधा केंद्रात सादर करावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. देऊरच्या पायथ्याशी असलेल्या 193 एकर जमिनीच्या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत
डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. डायाभाई अँड कंपनीला जमीन देऊन त्यावर जैवविविधता उद्यानाचं आरक्षण टाकत सुमारे 2,800 कोटी रुपयांचा TDR देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. वन विभाग, महसूल, न्यायाधिकरण, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्या भूमिकेवर देखील आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे. तेरी भी चूक मेरी भी चूक. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात. आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली 1975 पासून बी दायाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? जागतिक सायकल दिनानिमित्त मेघराज एम्पोरियम, जितेश ट्रेडर्स आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य फिटनेस सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं. ठाणे महापालिका मुख्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये 50हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. 5 वर्षाच्या बालकापासून 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन सायकलिंगचा संदेश दिला. फिट रहा, हिट रहा आणि पर्यावरण वाचवा या संदेशांचं प्रसारण यावेळेस करण्यात आलं. हर्क्युलस सायकलच्या वतीने सहभागींसाठी विशेष टी-शर्टचं वितरण करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेची पहिली CBSE बोर्डाची शाळा 8 जूनपासून खारेगाव येथे सुरू होणार आहे. ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस या नावाने सुरू होणारी ही शाळा क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्या सहकार्याने चालवली जाईल. नर्सरी ते 2रीपर्यंतचे वर्ग प्रारंभी सुरू होतील. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तकं, भोजन आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, क्रीडा सुविधा अशा आधुनिक सोयींसह ही शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची नवी संधी ठरणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.